गडाचे वातावरण चिंतातूर होते. गडावर जशा खानाच्या बातम्या येत होत्या तशाच चांगल्याही बातम्या येत होत्या. राजांनी एक एक सरदार आपल्या अश्वपथकासह गडाकडे येत होते. पावसाने झड धरली होती. पश्चिमेचा वारा घोंगावत थैमान घालीत होता. उभ्या सरी कोसळत होत्या. पण याला दाद न देता सरदार भर पावसात गड जवळ करीत होते. वाढत्या शिबंदीबरोबरच राजांचे बळही वाढत होते. 2 प्रहरच्या वेळी कान्होजी जेधे आपल्या 5ही पुत्रांसह गडावर आल्याची बातमी सेवकाने दिली. राजे त्यांची वाट पाहत होते. त्या सरदारात कान्होजी नव्हते. मग कान्होजी एवढ्या तातडीने आणि तेही आपल्या 5ही पुत्रांसह काय यावेत? जिजाबाई आणि राजे या दोघांनाही त्याचे आश्चर्य वाटले. जेथे सदरेवर आल्याचे कळताच राजांनी त्यांना बोलावले. जेधे आपल्या 5ही मुलांसह आत आले. सर्वांनी जिजाबाईंना राजांना मुजरे केले. राजांनी विचारले, जेधे भिजलात वाटतं? जेधे म्हणाले, राजे, कपडे भिजलेत तर बदलता येतील, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? मन भिजायला काय झालं? राजांनी विचारले. जेध्यांनी बादशाही फरमान राजांच्या समोर टाकले व ते म्हणाले, हे शाही फरमान आलं आणि टाकोटाक पोरांच्यासह इकडे आलो. राजांनी सचिवांना बोलावणी पाठवली. सचिव आले. राजांनी फरमानाकडे बोट दाखवीत सांगितले, पंत, फरमान वाचा. पंत वाचू लागले. सुलतान मुहम्मद पातशहानंतर ईश्वराच्या कृपेने आली आदिलशाह पातशाह यांनी चंद्रसूर्यांवर सही शिक्कामोर्तब केला आहे. मशहुशल आनाम कान्होजी जेधे देशमुख यास ही फरमान सादर केला जातो आहे. सुहरसन तिसा खास सैन्य व अलफ. शिवाजीने अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याच्या पारिपत्यासाठी अफजल खान महम्मद शाही यास तिकडील सुभेदारी देऊन नामजाद केले आहे. तरी तुम्ही खान मजकुराचे राजमंदित व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवाजीच्या पदरच्या लोकास आश्रय न देता त्यास ठार मारावे व या आदिलशाही दौलतीचे कल्याण चिंतावे. अफजल यांची शिफारस होईल त्याप्रमाणे तुमची सरफराजी केली जाईल. त्याचे हुकुमाप्रमाणे वागावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी हुकुमाप्रमाणे वागावे. फरमान वाचून संपले. सारे खामोश होते. ती शांतता सर्वांनाच असह्य वाटत होती. राजांनी त्या शांततेचा भंग केला. राजे म्हणाले, कान्होजी, फरमान सुरेख आहे. सचिव, फरमानाकडे लक्ष द्या. इतक्या सुंदर तर्जुम्याचं फरमान पाहायला मिळणंही कठीण. राजे जीवाला गाठ पडली. आणि फरमानाचं कसलं कौतुक करता? कान्होजी म्हणाले. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत म्हणाले, यात भिण्याचं काय कारण? खानापुढं आमची धडगत लागणं कठीण. हे फरमानावरून सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ दिसतं. ज्या नावेत पाणी शिरलं त्या नावेत कोणी बसायला धसेल का? राजे, कान्होजी उद्गारले. म्हणून आम्ही खानाला मिळायचं? काय बिघडलं? आम्ही तरी तुमच्यासारख्या आपल्या माणसांना या खाईत उडी घ्या असं सांगणार नाही. आम्ही प्रसंग जाणतो. जीव वाचवणं हा काही गुन्हा ठरत नाही. राजे, काय बोलता? जगावेगळं आम्ही काहीच बोलत नाही. तुमचे शेजारी खंडोजी खोपडे देशमुख उत्रवळीकर कुठे आहेत? मसूरचे सुलतानजी जगदाळे देशमुख कुठे आहेत? कान्होजी चकित झाले. राजे म्हणाले, तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो. अशीच शाही फरमानं त्यांना गेली होती. ते जीवाच्या भीतीनं खानाकडे गेले. आज आमचे दोन्ही देशमुख खानाच्या तळावर आहेत. आम्ही त्यांचं काही करू शकत नाही. ते मात्र आमचं काय करणार आहेत हे फरमानात अगदी स्पष्ट आहे. राजे, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही तेच करावं? निदान देवाधर्माची तरी? देवाधर्माची चाड कुणाला आहे जेधे? राजे व्यथित झाले. जेधे आपल्या कुलदैवतावर तुळजापूरच्या भवानीवर त्या मदांधानं प्रहार केले. आमच्या विठोबाला उपद्रव दिला. त्याचे हात शाबूत कोणी राखले? घोरपडे, नाईकजी पांढरे, कल्याणजी यादव, झुंजारराव घाटगे, काटे, देवकाते, प्रतापराव मोरे, जावळीकर आणि कळस म्हणून आमचे खुद्द चुलत काका मंबाजीराजे भोसले, ही सारी आपलीच माणसं ना? धर्म कोणाला हवा जेधे? माझा ऐका. आमच्या वेडेपणाची कास धरू नका. तुम्ही फरमानाप्रमाणे खानाला मिळा. तुम्ही फरमानाचा अवमान केलात तर वतनाला धक्का बसेल. तुमच्या जीवावर हे संकट आलं आहे.
तुम्ही जा, राजे बोलत होते. पण राजांचा प्रत्येक शब्द जेध्यांचे काळीच पोखरीत होता. कान्होजी जेधे थरथरत म्हणाले, राजे, ही जेध्यांची अवलाद आहे. ती कधी बेईमान होईल? थोरल्या महाराजांची सेवा केली ती फुकट? थोरल्या महाराजांनी बंगूर सोडताना सांगितलं, तुम्हाला अंतर देऊ नये म्हणून बजावलं. राजे, बेलरोटीची शपथ घेतोय. निम निम नमखरामी आम्हाला जमायची नाही राजे. जेधे आम्ही पोरवायाचे, पण तुम्ही जाणते, बहुत पाहिलेले. आमच्या पोरखेळात सामील होऊन कुठंतरी खस्त होऊन जात. मराठाला कवापासून एवढा मोठा झाला. जेव्हा फरमान आलं तेव्हा पोरासनी म्हणालो, चला पोरांनो, राजा देईल ती कामगिरी घेऊन घराकडे येऊ. तवाच जीवावर पाणी सोडलं. वतन जाईल जेधे, राजांनी शेवटचे दिवसले. जेध्यांनी एकवार जिजाबाईंच्याकडे आणि राजांच्याकडे पाहिले. ते उठले. मंचकावर ठेवलेल्या पाण्याच्या गडव्यातले पाणी पेल्यात घेऊन ते गरजले, राजे ऐका, आमचं कुलदैवत नागेश्वरीची शपथ घेऊन तुमचे दोघांचे पाय शिवून आज वतनावर पाणी सोडलं. कान्होजींनी उजव्या हाताने पाणी सोडले. राजे त्यांना थांबायला उठले. तोवर जेध्यांनी पाणी सोडले होते. जेधे पाय शिवायला वाकले आणि कान्होजी जेध्यांना राजांनी मिठी मारली. त्यांचा गळा दाटून आला. जेधे, धन्य तुमची, तुमच्या निष्ठेची. कान्होजी, तुमच्या पुढ्यात सांगण्यात लाज काय? खंडोजी खोपडे खानाला मिळाल्यापासून जीवाला चैनच नव्हती. तुमची आठवण येत होती, पण बोलाव्याचा धीर नव्हता. आज तुमच्यामुळं धीर आला, बळ वाढलं. राजे, आता काय सांगा? फार मोठी जोखीम टाकतो आहे. तुम्ही जाऊन सारे देशमुख गोळा करा, त्यांचा विचार घ्या, समजूत काढा, पण खंडोजी खोपड्यांचे वर्तन कुणाला करू देऊ नका. ती जिम्मेदारी माझी. आजच आम्ही माघारी फिरतो. थांबा जेधे, कधी नाही ते मुलांसह घरी आलात. राहून चला, मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, घर काय परकं आहे? पण आता जाऊ द्या, परवानगी द्या. ठीक आहे कान्होजी, राजे म्हणाले. तुमचा कारीचा कबिला ढमढेरे तळेगावला पाठवा. कान्होजी नजर देत विचारित झाले. राजे, घरदारावर पाणी सोडलं तरी विश्वास नाही? गैरसमज करून घेतलात कान्होजी. तुम्ही तुमच्या वतनावर पाणी सोडलं आणि तुमच्या घरदाराचा बोजा आमच्यावर टाकलात. तुम्हाला काळजी नसती तरी आम्हाला ती टाकून कशी चालेल? कारीला तुमच्या घरच्या लोकांनी आता राहणं सुरक्षित नाही. त्यांना तळेगावला पाठवा, ही आमची आज्ञा आहे. राजांच्या त्या प्रेमाज्ञेने कान्होजींना सार्थक झाल्यासारखं वाटलं. राजांची कामगिरी घेऊन कान्होजी माघारी गेले. कान्होजींच्या वर्तनाने सुखावलेले राजे हेजीबाने आणलेल्या बातमीने बेचैन झाले. पंढरपूरहून येत असता खानाने वाटेवरच्या मलवडीला बजाजी निंबाळकरांना कैद केले. निंबाळकरांच्या चाकरीत काही कसूर झाला नव्हता, तरीही त्यांचे गुन्हे फार मोठे होते. मुसलमान झाले असता ते परत हिंदू झाले. बजाजी शिवाजीचे मेहुणे होते. बजाजींना महाजीसाठी सखुबाईंचा स्वीकार करून शिवाजीचे नाते नवीन केले होते. खानाने बजाजीला दस्त करून हत्तीच्या पायदळी घालून मारण्याची धमकी दिली. बजाजी परत संकटात सापडले. सईबाईचं वाढतं आजारपण आणि त्यातच आलेली ही भावाची बातमी, ती ऐकून सईबाई पुऱ्या खचल्या. राजांनी जाऊन समजावले. सईबाई म्हणाल्या, आपण त्यांच्यासाठी थोडं का केलं? आपल्याला काही सांगायला देखील जागा राहिली नाही. सई, या गोष्टी का सांगाव्या लागतात? बजाजी तुमचे भाऊ आणि आमचे कोणीच नव्हते का? बजाजींना जरी विसरलो तरी आमच्या लाडक्या सखुबाईंना कसे विसरू? आम्ही बजाजींना सोडवून घेऊ. खरं? हो, पण एका अटीवर. कोणत्या? पुन्हा डोळ्यात पाणी आणायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. सईबाई हसल्या. त्यांनी डोळे टिपले. राजांनी सईबाईंना वचन दिले खरे, पण ते पार कसे पाडायचे? राजांनी गुप्तहेरांमार्फत पांढरे नाईकांना पत्र पाठवले. त्यांना गळ घातली. पांढरे हे शहाजीराजांच्या खास मर्जीतले सरदार. त्यांनी ते मानले. पांढऱ्यांनी खानाला गळ घातली. खान 60,000 होणांना राजी झाला. बजाजींनी 60,000 होऊन कर्ज काढून भरले. बजाजी संकटातून सुटले. राजांनी सईबाईंना दिलेले शब्द खरे केले. राजगडाची सदर दररोज येणाऱ्या सरदारांनी भरत होती.
खलबतखान्यात खलबते शिजत होती. फडातून नवे हुकूम सुटत होते. राजांना क्षणाची उसंत नव्हती. राजगडाची भक्कम नाकेबंदी केली होती. तिन्ही माचांचे आणि बालेकिल्ल्याचे बुरुज तोफांनी सजले होते. अखंड कोसळणाऱ्या पावसाचे भान कुणाला राहिले नव्हते. बाजीप्रभू देशपांडे गडावर हजर झाले. धिप्पाड शरीराचे बाजीप्रभू राजांच्या मुजऱ्याला उभे ठाकले. राजाने विचारले, बाजी, मोहनगड सज्ज झाला? हिरडस मावळातल्या ओस पडलेल्या गडाला राजांनी मोहनगड असे नाव दिले होते. विजापूरहून खान निघणार याची प्रथम बातमी आली होती. तेव्हाच राजांनी मोहनगड भक्कम करून घ्यायला बाजीप्रभूंना आज्ञा केली होती. बाजीप्रभू म्हणाले, राजे, गड पुरा बंदोबस्तात आहे, चिंता नसावी. बाजी, तुम्ही असल्यावर चिंता कसली? आपली शिबंदीही आणलीत ना? हो, शिबंदी आपल्या आज्ञेप्रमाणे शिवापूरला आहे. ठीक आहे. पावसाने दिलेली उघडीप पाहून राजगडाच्या संजीवनी माचीवर तोफा चढायचे काम सुरू झाले. माची अरुंद, त्यामुळे तोफांचे गाडे कष्टाने पुढे सरकत होते. पावसाने ओल्या झालेल्या मातीत चाके रुतत होती. राजे जातीने हे काम पाहत होते. एक मध्यम तोफ अशीच रेलली जात असता गाड्याचे चाक सारणीत घसरले. तोफ कलली. अरुंद जागेवर जनावरे आणणे कठीण होते. माणूसबळाने तोफ वर नेण्याचे काम चालू होते. अडचणीच्या जागेमुळे आणि चिखलामुळे तोफगाडा रेसभरही सरकत नव्हता. राजांच्या बरोबर बाजीप्रभू, तानाजी, संभाजी, कावजी, पानसंबळ ही माणसे ते दृश्य पाहत होती. थोडा वेळ गेला आणि संभाजी अस्तनी आखडीत खाली उतरला. येसाजीने विचारले, काय संभाजी, काय बेत? आता धावतोच की, म्हणत संभाजी कावजी गाड्याजवळ गेला. साऱ्यांना त्याने पुढे बाजूला केले. सारणीत दाटीवाटीने संभाजी उतरला. गाड्याच्या मागच्या पुढच्या माणसांना संभाजी म्हणाला, चाक वर आलं की गाडा वर ओढा. दोन्ही हातांवर थुंकून संभाजींनी श्वास घेतला. छाती तटतटून फुगली. त्याने गाड्याला हात लावला. हातांचे गोळे तटतटले. नरड्याची शिरनशीर इंगळीसारखी उमटली. गाडा करकरला. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गाड्याचे चाक उचलले जात होते. चाक वर आले आणि हर हर महादेवची गर्जना होऊन गाडा खेचला गेला. रुतलेले चाक सारणीतून वर आले. संभाजीराजांच्या जवळ आला. राजे कौतुकाने म्हणाले, संभाजी, आजवर आम्ही नुसता तुमचा धिप्पाड देह पाहत होतो, पण त्याची ताकद आज पाहिली. महाराज, ह्याला जेवायला कोण बी बलवत नाही. अर्ध बकरं जागला बसवतो. बळकट घोडं सहज उचललं अशी ताकद आहे त्याची. तानाजी, कुठंतरी दृष्ट लागेल त्याला. डोळ्यात मावला तर लागणार नव्ह. तानाजीच्या बोलण्याने सारे हसले. तोफा जागेवर बसलेल्या पाहून राजे माघारी आले. शिवपट्टण आणि राजगड सरदारांनी मावळ्यांनी भरून गेला. राजगडाचा बंदोबस्त करून राजांनी राजगड फिरंगोजीच्या ताब्यात दिला आणि स्वतः जावळीला जाण्याचा निर्णय जाहीर केला. जिजाबाई म्हणाल्या, राजे, पाऊस मी म्हणतोय जावळीत जाण्याऐवजी इथंच राहिलं तर काय बिघडेल? मासाहेब, खान अजून वाईला आला नाही. वाईला खान आला की आम्ही असू. त्या जागी त्याचं लक्ष जाईल. तुम्ही शंभूराजे सारे इथं राहा. आम्ही जावळीत जातो, त्यामुळे राजगड सुरक्षित राहील. राजे, तुम्ही संकटात, आम्ही सुरक्षित राहून काय करायचं? मासाहेब, जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढीच तुमचीही आहे. आमचे वारस शंभूराजे सुरक्षित राखणं ही तुमची जबाबदारी आहे. केव्हाही हाक मारलीत, आज्ञा केलीत तरी जावळीवरून आम्ही सेवेला हजर होऊ. जिजाबाईंचा निरोप घेणे सोपे होते, पण सईबाईंचा निरोप घेणे फार कठीण. सईबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. संभाजीला कडेवर घेऊन राजे सईबाईंच्याकडे गेले. सईबाईंनी हसून स्वागत केले. राजे म्हणाले, सई, पाहिलंस, आम्ही जावळीला जाणार म्हणताच हा येतो म्हणून पाठीस लागला आहे. असं आडून सांगण्याचं काही कारण नाही. इथं सारे आहेत. आपण काळजी न करता जावं. राजे चकित झाले. त्यांनी विचारले, सई, तुला कोणी सांगितलं? आपली मनोहारी आहे ना. एकूण तुमचं नजरबाज खातं चालू आहे तर. राणीसाहेब, आपण आजारी असता पाऊल उचलणं कठीण जातं, ते मला माहीत आहे. माझी चिंता करू नये. आपण जावं, खानाचा पराभव करावा. इतकं सोपं आहे ते. आम्हाला तुमचा भरोसा आहे.
सईबाई म्हणाल्या, जेव्हा तुळजाभवानीला आणि विठोबाला हात घातला तेव्हाच त्याचं बाशिंगबळ खचलं आहे. राजे गहिवरले. सई, किती सहजपणे दुसऱ्याला आत्मविश्वास देऊन मोकळे होतेस. राजांनी सईबाईचा निरोप घेतला. जिजाबाईंचे पाय शिवून राजे जावळीला भर पावसात निघाले. फिरंगोजी म्हणाले, राजे, एक विनंती आहे. सांगा फिरंगोजी, मी आपल्या बरोबर येतो. फिरंगोजी, तुम्हाला आम्ही मुद्दाम इथं ठेवून जातो आहोत. इथं मासाहेब आहेत, शंभूराजे आहेत, राणीसाहेब आजारी आहेत. तुमच्या भरोशावर ही जीवाभावाची माणसं सोडून आम्ही निर्धास्त होऊन जावळीला जात आहोत. ही जबाबदारी तेवढीच मोठी आहे. फिरंगोजीने मुजरा केला. 4 पावले पुढे गेलेले राजे मागे वळले. फिरंगोजींना म्हणाले, राणीसाहेब आजारी आहेत. त्यांचं क्षेमकुशल दररोज कळवीत चला. राजांनी राजगड सोडला. खान कृष्णाकाठाने वाई जवळ करीत होता. राजे जावळीला आले. जावळी खोऱ्याला छावणीचे स्वरूप आले. खोऱ्यातल्या प्रत्येक खेड्यात राजांचे सैन्य पसरले होते. भर पावसात राजे जावळीला सैन्याची जुळवाजुळव करीत होते. मोरोपंत पिंगांनी प्रतापगड सुसज्ज करून ठेवला होता. कल्याणहून पाठवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांनी प्रतापगडाचे मोर्चे धरून ठेवले होते. श्रावणाचे कोवळे ऊन जावळी उजळू लागले. अखंड जलधारांनी चिंब झालेली सृष्टी त्या उन्हात अंग वळवू लागली. पावसाळा संपला. पाऊलवाटांची शेवा नाहीसे झाले. रात्री अपरात्री जावळी खोऱ्यात टापांचे आवाज उठू लागले. डोंगर कपारीतून मशाली फिरताना दिसू लागल्या. राजांनी प्रतापगडावर ठाणे हलवले होते. खान कुठे जरी उतरला तरी प्रतापगड सोडायचा नाही हे राजांनी ठरवले. खान वाईला येणार हे राजांना नक्की माहीत होते. प्रतापगडापासून कोसाच्या अंतराने वाई फार जवळ होती, पण वाईहून प्रतापगड गाठणे इतके सोपे नव्हते. घनदाट रानाने आणि चोहोबाजूंच्या डोंगर शाखांनी वेढलेल्या जावळी खोऱ्यात राजांचा प्रतापगड अगदी सुरक्षित होता. खानासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करायला याच्यासारखी आड जागा नव्हती. राजे खानाची पुढची हालचाल पाहत होते. एके दिवशी राजगडाहून आनंदाची बातमी आली. औरंगजेबाने सिंहासनारोहण प्रसंगी राजांना खास पोशाख व खुशीचे पत्र पाठवले होते. राजांना ती घटना अपेक्षितच होती. कायम नजर ठेवणाऱ्या प्रमुख पात्राचा अभिनय निदान आज तरी मोहक होता. पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजगडाहून सईबाईची तब्येत बिघडल्याची वार्ता घेऊन स्वार आला. राजांना तातडीने बोलावले होते. चिंतातुर मनाने राजांनी प्रतापगड सोडला.